म्हणून या दिवा भ्याला शरण गेला विठोस. याला मला म्हणतात बाबा या संसाराच्या चिरा टाकला चिरा म्हणजे कारण माझा संसार सुफल झाला आनंदी झाला. काय झालं परिवर्तन देखी अरे पाय चिंता राहिली नाही. सापडला हाती अवधी झाली निश्चिंती आणि समाधान झालं प्राप्त झालं. तो आनंदच आनंद जिकडे तिकडे ज्ञानोबा म्हणतात माझ्या चित्तामध्ये अनुवाद आनंद न साठवून ठेवता मी माझे गुरु निवृत्तनाथ महाराज आणि त्यांनी माझ्या कृपा केली. तो मज व्हावा तो माझ व्हावा तो मज व्हावा तो मज सांगितलं नाही. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तसं पतिव्रता स्त्री आहे. पतीचे माता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते पतिव्रता अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशा बली. त्यांनी उदाहरण दिलं भगवान परमात्म्याशिवाय आम्हाला दुसरं काही लागत नाही. एकच दुसरं काही नाही. बळीराजाने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये जो येईल त्याला दान द्यायचे. इंद्रानं सांगितलं देवा
बळीराजा सर्वस्व श्रेष्ठ आहे, तो माझं पद घेईल, तू जा तिकडे आणि त्याचं पद भ्रष्ट करून काहीतरी कर. भगवंताला वाटलं की आपणही काही मागावे याच्याजवळ, म्हणून वामन अवतार धारण केला आणि बळीच्या द्वारात, बळीराजा अरे तुझ्या राज्यात आलोच नाही, यज्ञ स्वाकार चालू आहे, मला दान दे. आणि त्याला अगोदर बांधून घेतलं. येण बद्धो बळीराजं दानयेंद्रो महाबला तेन बद्धेन रक्षामि रक्षमाचलमाचलो. बांधलं काय पाहिजे, अगोदर त्याला बांधलं, कंकण बांधलं, राखी बांधली आणि बांधून घेतलं. मला 3 पावलं भरून बांधलंय, थोड्या संकल्प. त्यांचे गुरु होते शुक्राचार्य. कोणाचे? बळीराज. सांगत सांगा. तर सांगितलं बळी हा कोणी भटजी भिक्षुक मागणारा नाही, अतिथी हा भगवान परमात्मा आहे, तुला घेऊन जाईल, संपून टाकी, याला देऊ नको. बळीराजानं सांगितलं आतापर्यंत मी विन्मुख गेली अतिथी, हे सुकृताची पुण्य संपत्ती, साई खड्याची गती, सूत्रतंतू मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गुरुदेव भव, अतिथी देव भव. आपण किती श्रीमंत असो, गरीब असो, कसे असो, आपल्या घरी कोणी जेवायचं आलं आणि त्याला जर काही न दिलं, तसाच जर तो परत गेला, तर आपलं असलेलं शेलचं पुण्य, सुकृताचं पुण्य त्याच्या खात्यावर परस्पर एंट्री होते. इंटरनेटद्वारा अगोदर सोय केली देवा. विन्मुख गेली अतिथी, हे सुकृताची पुण्य संपत्ती, साई खड्याची गती, सूत्रतंतू. देवाला नैवेद्य दाखवावा आणि दाराजवळ 2 मिनिट उभं राहावं. जर कोणी आला असेल त्याला भगवान परमात्मा म्हणून जेवू घाला, किंवा काही गुळाचा खडा द्यावा, काही तर विन्मुख जाऊ देता कामा. पण अतिथी पाहिजे बरं का, उपट सुंदर नको, रोजच्या रोज येणारा नको. विनोदाचा भाग सांगतो थोडा. एक शाळा मास्तर आणि दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या जिल्ह्यातून एक दुसरी मास्तर आले आणि दोघांची इथं बदली होऊन चालला शाळेचा कारभार. हा गुरुजी एक असल्या कारणाने आणि ही नवरा बायको रोज पती पत्नी राहतात, जेवणाची वेळ झाली की याला सांगतात, याची जेवणाची वेळ झाली म्हणजे म्हणतात या ना गुरु जेवायला बसा, बसते. असं एकदा झालं, 2दा झालं, 10-5 वेळा झालं. पती पत्नींचं बोलणं झालं दोघंचं. का ग अगं हे काय रोजच्या रोज चढा लागले, याला काही पगार नाही, याला काही करता येत नाही का? हे सांगितलं आता असं कर, उद्या भाजी कर, पोळी कर, चांगला बेत कर व्यवस्थित, ते येतीलच जेवायच्या वेळेस. मी म्हणेल चला जेवायला, ते बसतील. मी सांगेल मिठाच्यात भाजीच मिठच का घातलं नाही तू, तर माझ्या लक्षातच नाही राहील असं म्हण. मी तुला मध्ये जाईल आणि गाडीला झोडपीत बसून खूप तुरड मोठ्या दाटून मोठी, आणि मग हा निघून गेला तर मला कधीच येणार का अतिथी आला. स्वयंपाक झाला, पुरणाची पोळी, भजे, कुरडई काय असेल नसेल सर्व वाढलं आणि जेवायला बसला. तितक्यात म्हणे का रामो, म्हणे या ना जेवायला बसायला. म्हणे बसलो. बस पाणी वाढवून गेलं आणि जेवायला घास घेतला. म्हणजे का ग अगं भाजीमध्ये मीठच घातलं नाही. म्हणजे माझ्या लक्षातच राहिले. अशी कशी तू अमुक धमुक गेलं, तिला धरलं, घरातल्या मरून गेलं, धडा 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 गाडीलाच मारी सोडला, दार लावून घेतलं. याला वाटलं पाहता यांना काय आठवलं भांडण करायचं म्हणे. निघून जर गेलं
असा बेत पुन्हा मिळणार नाही. सुंदर बेत आहे महाराष्ट्रीयन बेत म्हणजे मोठा बेत. आणि जेवायला बसलं तर आपल्यासारखं निर्लज्ज कोणी नाही, मध्ये मारामारी चालली त्यांच्या तिथं जेवायचं का. असे मोठमोठे दरवाजे होते, दरवाजाच्या आड लपून राहिलं. त्यानं पाहिलं म्हणे पाहू गेला का म्हणे म्हणे आता गेला काय आमचीच पेढा काढली. मग बसा जेवायला बसा तीन लगेच वाढायला लगेच तो येऊन ताटावर बसला. त्यामुळे काव कुठे गेलो मग तुम्ही कुठे खरे गेलो म्हणे तुम्ही कुठे खरं मारलं म्हणे बाई साहेबाला दाटो मोठी माझं मी दाटो मोठी केलं म्हणे चला जेवण. याला आखिरी म्हणत नाही, याला म्हणतात उपट शुंभ. विठ्ठल भगवान परमात्मा कळला मला, हा माझ्याकडून विन्मुख जाईल, माझं तप नष्ट होईल. देवा गुरु महाराज आडवं येऊ नका तू देवाच्या ठिकाणी. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायणी अंतराय. प्रल्हादे जनोत विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. गुरुजी म्हणे आता असं ऐकणार नाही. ती पाणी ओतायची झाली होती ना त्याच्यामध्ये जाऊन बसले गुरु महाराज सूक्ष्म रूपात. पाणी होता संकल्प करा पाणीच पडेल. कृष्णाने सांगितलं वामन अवतार धारण केला, दरवाजी काढी घेऊन टोच म्हणा. टोचल्याबरोबर धार लागली. आडवाला म्हणून होडीला डोळा, त्याच्यामध्ये तू हाड येतो जरी असेल गुरु तर हो बाजूला. हाड आला म्हणून खोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. व्रत असो, दान असो, वैकल्य असो, काही देणारा घेणारा असो, तुका म्हणे सत्य कर्मावाले साह्य. सत्य कर्म आहे त्या ठिकाणी साह्य व्हावं. जंजिरे साहेबांनी हा कार्यक्रम चालू केला, तुम्ही सर्वांनी त्यांना साह्य व्हा. न साह्य झालं तर तुकाराम म्हणतात घातली या भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मावारे,
घातलिया भय नरका जाणे करविता व्रत अर्ध पुण्य लाभे. जो व्रत करतोय त्याला करायला लावलं, सेवा करायला लावली, भजन केलं, भक्ती केली, कीर्तन करायला लावलं, आनंद झाला, त्याला अर्ध पुण्य. मोडविता दोघे नरका जाती. एकादशी आहे आणि कर्मधर्म संयोगानं एखाद्याचा साखरपुडा ठरला. पंचपक्वान्य भोग 36 प्रकारचे पक्वान्य आणले. मोठ्यासारखा कार्यक्रम, हजारो लोक जेवायला बसले. एकाने विचारलं का एकादशी, तर म्हणजे आहे नाही एकादशी आहे, लवकर सांगेनच. पलीकडच्या घरात तुम्हाला फराळाचं ठेवलेलं आहे. एक म्हणजे असं नका करू, संध्याकाळी फराळ करा, आता जेवण करा, लंगडी करा. भोगे रोग दिले जडून आणि एकादशी दिवशी अन्नदान नकोय. एकादशी सन्नपान जे नर करते भोजन, पुढे बोलत नाही. कीर्तनकारानं शिस्तीत शास्त्रशुद्ध आणि एकही शब्द कोणाला लागता कामा नये. अनुद्वेग खरम वाक्य सत्यम प्रिय हितंजयन स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द वैसे कविलो अमृताचे मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. भगवान परमात्म्याने सांगितलं, बळीराजा अरे दे, सोडलं पाणी. पहिल्या पावलामध्ये स्वर्ग आठवला, दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वीवर आले, तिसरा पाय कुठे ठेवू, माझ्या पायानं मोजतो. महाराज दिसताना तुम्ही खूप छोटे दिसले, पण संकल्प फोडल्यावर मात्र खूप मोठे झाले. पण काही हरकत नाही, मी देतोच तुम्हाला दान. तिसरा पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर डोक्यावर ठेवला आणि पळीपतीला बळीला पाताळामध्ये जाण. तुका म्हणे भगवंताने विचारलं, बळीराजन अरे काय पाहिजे घे बाबू. वरम हे प्रदास्यामि. बळीराजन अरे देवा मला काहीच नको, असंच द्वारपाळामध्ये तुम्ही उभा राहा. राखे दानवंडा बळीचा सारथी झाला जुळत. दास सेवकाचा उभा सासांकी. वेळोवेळी 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 मला तू पाहायला मिळाला पाहिजे. तो मग व्हावा, तो मग व्हावा आणि वेळोवेळा व्हावा. पण पुढं नाही जाऊ, कामाला नाही जाऊ, प्रतिक्षणावर व्हावा. अनुभवात रूपा विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा पाहिल्याशिवाय क्षणभर होत क्षणाच्या निदारी नगमे कधी. एक विषय तो सकळाचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर लोक पेटाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणात तरी हो. तो मग व्हावा, तो मग व्हावा, वेळोवेळा व्हावा. असं म्हटल्यावर ज्ञानवराने विचारलं, महाराज हे तुम्हाला कोणी सांगितलं? भगवान परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर दुसऱ्याला दिला पाहिजे आणि तुमच्या जवळ पण आनंदाने ठेवलं पाहिजे. आणि माझे गुरुजी आहेत ना निवृत्तीनाथ महाराज,
झाला गे माय देखिले पाय
आजपर्यंत सफल झालेला नाही. संसार कोणता म्हणतात? या संसाराला काय? रावणाचा किती मोठा संसार होता हो. शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर शुद्ध सोन्याची, आणि त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. रावणाची इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. ते माझं राक्षस कुळ सगळं किती वाईट लागणार असो, याला स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावायची आणि खाऱ्या पाण्याचा समुद्र हा गोड्या पाण्याचा करायचा. हे तिन्ही त्याचे प्रयोग सिद्ध झाले नाही. आमचे तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, नामदेवराया यांनी सिद्ध केलं. इच्छा, प्रार्थना, प्रतिज्ञा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी तेवढा सेवा साधावया, तुझी चरणा सेवा साधावया, तुझी चरणा सेवा साधावया, चरणा सेवा साधावया. देवा, अरे एका जन्मामध्ये भक्ती सुख साठवता गेलो मी, पुन्हा जन्म येईल, पुन्हा जन्माला येईल आणि हेच करीन. देवादिकाचे अवतार, साधू संतांचे येणं आणि जगाला मार्गदर्शन करणे सारखं चालू आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा नाही संमत येणा, निर्निमित्त सेवा करतात आणि जगाला परमात्म्याची गाठ घालून देतात असे साधू. ज्ञानोबा सुद्धा म्हणतो, हेच देवा, मला रात्रंदिवस तूच पाहिजे, दुसरं कोणी एवढंच काय. पण सकाळी उठल्या उठल्या मंद वारा वाहतोय, कावळा कुठून राहिला, काय शगुन मागतोय, कावळ्याला विचारतात ज्ञानोबाला, तो जे काबू कोकता Thank you.
कावळ्या उड रे उड. पहिलं तो काऊ कोकत आहे, शकुनाबाई माय सांगत आहे, उड रे बाबा उड कावळ्या. जा, कधी भगवान येतील पाहुणे पंढरीराव घरात येतील. उडे उडे काऊ तुझे सोन्याने मडवीने पाहू. आषाढ महिन्यामध्ये पाऊस होतो आणि कावळ्याला पाणी लागलं पायाला की त्या कावळ्याचा पाय क्षीण होतो. म्हणून म्हणतात तुझा बाबा पाय मी सोन्याच्या पत्र्यानं मडवेल, त्याला पाणी लागू दे ना. दही भाताची उंडी लावील तुझे तोंडी, सत्य सांगे गोठी विठो कै. अशा रीतीनं ज्ञानोबाला म्हणतात भगवान मला केव्हा भेटला. तुकाराम महाराज घेईन मी जन्म याची साठी देवा, तुझी चरण सेवा साधार आहे. मला दुसरं काही नको, ये लोकाचे भोग नको, परलोकाचे भोग नको. न पारमेष्टम भागवतामध्ये पहा, न महेंद्र निष्ठम न योग सिद्धी सारम पुनर्भवम वा. अमृतो भवती तृप्तो भवती यद व्यष्टी किंचित रमती. मला काहीच नको, मला भगवान परमात्मा मिळाला, प्राप्त झाला की पुन्हा पुढच्या जन्मी हेच तुटतं. भगवान म्हणतात ना, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुमचे अनंत अवतार तुका तुमचे बरोबर विठ्ठल विठ्ठल. कार्तिकी एकादशी हरिदिनी जागर झाला पाहिजे, भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे. भगवान परमात्म्याला पंढरीश पांडुरंगाला अतिशय आनंद. जेने हा जीवा दिला झाला बाबा, जेने हा जीवा दिला आपल्याला शरीर दिलेलं आहे. 84 लाख योनीमध्ये एवढंच शरीर, फक्त मानवी शरीर भगवत प्राप्ती करताय. इतर एवढे शरीर काही कामाचे नाही. पशु काय पापपुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगती कोणी एक उपदता वरती अंध होती. हरिदिनी एकादशी आहे तेव्हा फार पर्व काळ, या पर्व काळात झालेलं कीर्तन ज्ञानोबारायांचं चिंतन भगवंताच्या चरणी अर्पण. ज्ञानोबा परमादेवर न विसंमे सर्वथा निवृत्तने तत्त्वता. 125 वर्ष झाले असतील. 2 मिनिटाची कथा सांगतो. प्रल्हाद केशव बडवे भगवान परमात्म्याची पुजारी आणि देवाची आरती झाली, शेज आरती झाली, सर्व अलीकडचं कुलूप वगैरे लावून घरामध्ये जाऊन झोपले आणि
नेहमी रात्र झाले 1:30-2 वाजेचा सुमार आणि देवळामध्ये कोणी वारकरी लपून राहिला, कोण एखादं भजन कुठे चालू आहे तिकडे तिकडे पाहू लागले, कुठे भजनाचा आवाज येत नाही, देवळाशिवाय नाही. पण काय करावं, पहिला दरवाजा उघडला, दुसरा उघडला, आणखीनच शंका लागली. त्या फटीमधून पाहिलं तर रुक्मिणी माता खाली आल्या. भगवान परमात्म्याने गरुड खांबाचा विडा घेतला आणि चिपळ्या घेतल्या हातामध्ये आणि सारखं चिंतन चालू केलं. कोणतं? ज्ञानबा तुकाराम, बडवे महाराज नतमस्तक झाले. तेव्हा हे काय करता येतं? आपुले ते थोरपण नारायण विसरला. बाबा वेडा झाला अल्लाचा विला भक्तीशी. काय करताय तुम्ही? अरे बाबा ज्ञानोबा आहे म्हणजे कोण आहे? ज्ञानोबारायांचं चिंतन, तुकाराम महाराजांचं चिंतन, तेही प्राणा परवते मग आवडते निरुते भक्त चरित्राते प्रशंसिते मुक्ता ते निर्धारिता अल्लाहे पुरीच मुक्तदा जैशी दीपे पाहता आपुली वस्तू. बाबा त्या सद्गुरूंचं चिंतन केलं, ज्ञानोबरायांचं तुकाराम महाराजांचं चिंतन केलं, माझ्या जीवाला विसावा अतिशय आनंद होतो. तेव्हापासून दिंडीमध्ये ज्ञानोबरायांचं चिंतन झालं. कीर्तन संपत आलं म्हणजे ज्ञानोबरायांच्या चिंतनानं कीर्तनाचा समारोप होतो. निभा परखुमा देवी वरून नवी संदेश सर्वदा निवृत्ती तत्वता सांगितलं. त्या ज्ञानोबरायांचं आपण एकदा वेळ चिंतन करू. ज्ञानेश्वर हरिभक्त सुभाष महाराज अंधरसुकर अतिशय प्रसन्न मुद्रेने सोप्या भाषेत तल्लीन होऊन या ठिकाणी आपल्याला कीर्तन करून भक्तीचा मार्ग दाखवला. महाराज अनेक या ठिकाणी तुमच्या म्हणण्याप्रमाणे कीर्तन काळ थोर होऊन गेले. अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा पण या भेडापूर्वासियांना सर्व परिसरातील लोकांना दिली. आणि आमचे आप्पासाहेब जंजिरे साहेब यांचं अतिशय यथार्थ वर्णन, एखाद्याच्या कार्याचं वर्णनही यथार्थ होणं त्याला अधिकारी पुरुष लागतो. तुम्ही फार मोजक्या शब्दात आणि योग्य प्रमाणात त्याचं वर्णन केलं. हे सर्व दिसते. मंदिरं वैभव, मंदिरं आहेत, स्वच्छता, टापटी, पूजा, नैवेद्य
हे सर्वच ठिकाणी घडतं असं नाही, पण इथं अतिशय काटेकोरपणे भक्ती आहे, ज्ञान आहे. परंतु संसारी माणूस हा काही नाही म्हटलं तर लौकिकाला बळी पडतो. परंतु आमचे जंजिरे साहेब त्यालाही बळी पडत नाही. त्याच्या मातोश्रीचं स्मारक व्हावं, पुतळा इथं उभारावं अशी व्यक्तीच्या बिन गावकऱ्यांनी अपेक्षा केली. जे करायचं ते अतिशय निष्पृतीने तेवढे पुतळे उभारून खरंच काय प्रेरणा मिळते का? सरावानंतर नजर तरी वळते का? मग त्यांनी येत्या शुक्रवार 7/12/2012 सायंकाळी 5 वाजता भास्करगिरी महाराजांच्या हस्ते जिजाऊ राजमाता जिजाऊ साहेब उद्यान या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीच्या निमित्ताने अर्पण केलेलं आहे. गोदावरी मातांचं नंतर नाव आहे. मी तर स्वतः गोदावरी माता मातोश्री उद्यान असं ते म्हणू शकत होते, परंतु कुठंही लवलेश ठेवायचाच नाही मोहचा, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी असं नाव दिलं. या कार्यक्रमाला सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आहे. सर्वांनी यावं असं मी अगत्यपूर्वक त्यांच्या वतीने सांगतो. आपल्याबरोबर आलेले सोपान महाराज क्षीरसागर यांचे व्याही शिंदे पाटील, दादासाहेब हे शिंदे पाटील या ठिकाणी दाभाडे पाटील शिंदे पाटील, तर यांचा या निमित्ताने आपण छोटासा सत्कार करूया. दादासाहेब कवडे यांच्या हस्ते ते करूया. दादासाहेब कवडे यांनी कृपया वर यावं. सरांना बोलवा ना सर. राजेंद्र जंजिरे यांच्या हस्ते करावं. एक सेकंड भाऊ दादा थोडे वाढ उभा राहिला. हां त्यानंतर हरिभक्तपरायण गावडे महाराज यांचा सत्कार राजेंद्र जंजिरे यांनी करावा. नाही त्यांचं करा ना सरांचं. सर राहिले करा. त्यानंतर गांगुर्डे महाराज गांगुडे महाराज यांचा सत्कार राजेंद्र जंजिरे करतायत. त्यानंतर सचिन संसारे रेकॉर्डिंग येवला यांचाही सत्कार आमच्या अशोक कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील यांनी कांडळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बोलवा ना. जंजिरे साहेब आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, व्यासपीठावरील सर्व भजनी मंडळी, वादक मंडळी खूपच चांगली साथ दिली. त्याबद्दल मी तुमचं अतिशय आभारी. आणि एक जण परमार्थ करायला आणि त्याला सर्वजण साथ देतात. तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदा रोळानंद एकट्याचा मोहे खेळ म्हणून मेळ मिळविला अशा रीतीनं केलेली सेवा. एकाच कीर्तनामध्ये खूप सेवा होईल असं नाही. असे देखील समस्यात कज्जलम सिंधू पात्रे स्रोतरोषाखा लेखणी पत्र मुर्मी लिखित विगृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानां मीशपारन्मयाति. तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार
जंजिरे साहेबांनी हे कार्य चालू ठेवलंय हे अखंड राहावं आणि तुमच्या सर्वांच्या मुखातून जास्तीत जास्त नामस्मरण, भक्ती साधना, वारकरी संप्रदायाची कीर्तन, प्रवचन, भजन, ज्ञानेश्वरी पारायण हे सदोदित व्हावे ही श्रद्धापूर्वक मी परमात्मा पांडुरंगाचरणी आज शुभदिनी प्रार्थना करतो. धन्यवाद. बोला. त्याचप्रमाणे थंडी असूनही श्रोतेवर श्रोता हा पाहिजे आणि वेरडापूरचा श्रोता महाराज त्याची श्रोतेची जी ग्रहण शक्ती असते ती वाढत वाढत इतकी वाढलेली आहे आता प्रत्येक जणच कीर्तनरूपी सेवेतून ज्ञान मार्गाकडे जात आहे, भक्ती मार्गातून ज्ञान मार्गाकडे जात आहे. भजनी मंडळ आहे त्या आसपासच्या गावचे, हे वेरडापूरचे, कारण भजन असल्याशिवाय पुढचं काहीच कार्य करता येत नाही. तेही अतिशय तत्पर, जाणते आणि हौशी आहे, कुठं कंटाळा करत नाही. पुन्हा एक वार सर्व उपस्थितांचे जंजिरे साहेब गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.
ज्ञानदेव
गावची भजमंडळ त्यांचं नारळ घेऊन जाणे अशी त्यांना विनंती. लाडगाव चला लाडगाव गाव शिवाजी भट्टारा कोपरे शेषराव पाटील जगताप